मी अगोदर बुसकाट भरायला आले होते, मग ती दिसलं, मग भरले, बुसकाटाची गुणी भरली, घरी गेले. नमस्कार मित्रांनो, आज आपण रवळगाव तहसील कर्जत डिस्ट्रिक्ट अहमदनगर या ठिकाणी आलो. जसं की आपल्याला दादा यांनी फोन केला, तुम्ही बघू शकता त्यांना. ते म्हणे आमच्या कांदा चाळीमध्ये साप निघालेला, तुम्ही झटपट या. आणि आपणही त्याला विलंब न करता या ठिकाणी आलो. तर आता नेमकं कोणत्या प्रकारचं आहे ते आपण बघू आणि त्याला सुरक्षित काढून सुरक्षित जंगलात सोडून देऊ. चालू राहू द्या, जाऊ नका. मित्रांनो, तुम्ही जसं की आता बघितलंय, हा भारतातील 1 नंबर विषारी साप आहे आणि ह्याच्यासारखा साप कुठलाही आपल्या भारतात नाही आहे. तुमचं अंतर थोडं सुरक्षित असू द्या, कमीत कमी 3-4 फुटाच्या आसपास तुम्ही दूर राहिलं पाहिजे याच्यापासून. हा ह्याच्या चावल्याने आपल्या शरीरात रक्ताच्या गाठी तयार होतात. चालू राहू द्या मित्रांनो, जाऊ नका. जातच कसली कडू झाड जात आहे. एकच आहे ना, खाली काय ना दिसत नाही ना, काय नाही ना खाली काय. मित्रांनो, तुम्ही बघू शकता, नर जातीचा आहे. ताकद याला. मित्रांनो, याला ताकद लय असते आणि आपण आता ह्याच्या तोंडात आपण रॉड दिला होता असा, त्याला आपण ते बाईट करीत होता. तसं तर केलं नाही पाहिजे, त्याला इजा होत असते. तुम्ही तसं करू नका, कारण ते चिडलेलं होतं म्हणून तसं केलं आपण त्याला. तुम्ही तसं आपण असं केलं नाही पाहिजे. जसं की तुम्ही मित्रांनो बघितलं, आता कांदा चाळीमध्ये अडचण होती कशी, आणि त्या पद्धतीने या ठिकाणी तो येऊन बसला होता. हा घोणस रसल स्वायपर. तुम्ही त्याचं तोंड कसं असते, याची डिझाईन कशी असते बघू शकता. आणि या ठिकाणी आपण आलो तर जसं की खेडकर त्यांनी आपल्याला फोन केला, तर ते नेमके सुरक्षित कशी घेणार आहेत आता आपण त्यांच्या तोंडून ऐकू, आणि त्यांना कसा धोका निर्माण झाला तसं आपण त्यांच्या तोंडून ऐकू. मी अगोदर बुसकाट भरायला आले होते, मग ती दिसलं, मग भरले, बुसकाटाची गुणी भरली, घरी गेले आणि मग मुलांना बोलले आणि तेव्हा आला आणि मग फोन केला त्याच्या मामाला.
आणि त्याच्या मामाने मग त्यांना फोन केला साप धरणाऱ्यांना. आणि धन्यवाद मावशी. कारण तुम्ही असे शेतीचं काम करतात. तुम्हाला पण असं माझं म्हणणं आहे की तुम्ही असे या अशा सापापासून जपून राहा. कारण आज भारतातला एक नंबर विषारी साप आहे आणि ह्याचा बाईट झाला शक्यतो त्वरित जर दवाखान्यात गेलं तर वाचतोय माणूस. अशा पद्धतीने आपण याला सुरक्षित काढला आणि सुरक्षितच जंगलात सोडून देणार आहोत. कारण प्रत्येक जीव वाचला पाहिजे या उद्देशाने प्रत्येकाने काम केलं पाहिजे. आपला यूट्यूब चॅनल पण आहे सर्पमित्र नारायण घोडके. तुम्ही यूट्यूबला सर्च करा आणि शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.